चला तर सगळ्यांना नमस्कार बरं का. चालू आहे काम रानातलं काम आहे रानातलं. तर त्या अगं तुम्हाला थोडं बोलायचं होतं, म्हणलं व्हिडिओ कंटिन्यू बघा. पुढे काय आहे काय नाही व्हिडिओमध्ये पूर्णपणे बघत चला. तर आमच्या पेरूचं नुकसान झालं आहे बऱ्यापैकी, तर ते व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढं दिसलंच. तर काही जणांना वाटलं खोटं की काय, तर बघू शकता तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघा. पुढे आहेच आपल्या व्हिडिओमध्ये दाखवलेलंच आहे, तुम्हाला पूर्णपणे दाखवलेलं आहे की बाबा काय झालं आहे काय नाही पेरूला. तर नक्कीच दाखवलेला व्हिडिओ पूर्णपणे बघत चला. त्या अगोदर आज सुद्धा पेरू तोडायला चालू आहे बरं का. काल पण पेरू तोडला होता, बऱ्यापैकी निघाला होता. आज पण तोडायला चालू आहे. आणि त्यासोबतच व्हिडिओमध्ये आपल्या घरापासूनच आज काल पालखी गेली होती बरं का. तर त्या पालखीचं थोडंसं व्हिडिओ काढला आहे, थोडं शूट केलं आहे. तर ते पण बघू शकता तुम्ही पूर्णपणे व्हिडिओ बघत चला. त्याच्यानंतर येईल आपल्याला त्या सगळ्यात शेवटी येईल तो, म्हणजे शेवटी म्हणजे याच ब्लॉगमध्ये येणार, पण शेवटी बघायला मिळेल तुम्हाला ते. म्हणून व्हिडिओ कंटिन्यू बघा. तर आपल्या घरापासूनच रस्ता आहे कंटिन्यू, म्हटलं तर इकडं ह्याला जातो आहे, म्हटलं गावात जातो आहे. तर पालखी आलेली होती, आमच्या घरापासूनच गेली. तर पालखीचं दर्शनही घेतलं आम्ही. पालखी काय जास्त वेळ थांबत नव्हती बरं का, ती अशी छोटीशी पालखी होती. तर तेवढं आम्ही दर्शन घेतलं, पाया पडलो आणि खूप छान वाटलं. घरापासून गेली आमच्या पालखी, थोडीशीच थांबवली पाया पडायपुरती बरं का, जास्त काही वेळ नाही थांबवली. तर पाया पडलो गेलो आणि गेली मस्तपैकी. हे पण सांगायचं होतं. तर बघू शकता तुम्ही पुढे आहे, आपल्या व्हिडिओमध्येच आहे. तर बघू शकता. आणि त्याआधी पेरूचं सुद्धा किती नुकसान झाले किती नाही ते पण बघू शकता तुम्ही. आणि आता काम चालू आहे, मला रानात पेरू तोडायला चालू आहे बरं का. पेरू तोडायला चालू आहे. तर कंटिन्यू व्हिडिओ बघत चला, ठीक आहे. आणि कमेंट करत चला. आणि ज्यांच्या पण कोणाच्यात पेरू आहेत त्यांनी कमेंट करत चला की बाबा आमच्याकडे शेतातमध्ये पेरू आहेत, असं हे औषध ते औषध सांगत चला, बोलत चला. तर बघू, ठीक आहे. व्हिडिओ कंटिन्यू करत चला. चला तर दाखवतो मला मी पेरू किती तोडले. हे सगळ्यांना नवीन एका छोट्याशा व्हिडिओमध्ये. तर सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये. तर बघत चला, आलेलं आहे पेरूच्या बागात. ज्याने पण कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करत चला, फेसबुक पेजला फॉलो करत चला सर्वांनी बरं का. पाऊस चालू आहे, बारीक बारीक रिमझिम पाऊस चालू आहे. तर म्हणलं शेतात तुम्हाला दाखवतं, म्हणलं आमच्या पेरूचं किती नुकसान झालं आहे किती नाही ते बघू शकता तुम्ही. तर नुकसान काय झालं आहे काय नाही तर मी तुम्हाला सांगणारच आहे त्याच्या अगोदर. पण अशी गलती कोणाची होऊ नये, शेतकऱ्यांनी करू नका बरं का. कारण का आमच्याकडून झाली चूक म्हणजे कशी, आमच्याकडं जरा थोडंसं भांडवल कमी असल्यामुळं किंवा पैसे नसल्यामुळे वेळेच्या वेळेस तर आमचं थोडंसं नुकसान झालेलं आहे. आणि सध्या तरी दर काय आहे काय नाही तुम्हाला तर माहिती आहे. तर त्याच्या अगोदर सांगावं म्हणलं, तर कोणत्याही शेतकऱ्यांनी शेती करत असताना थोडंसं लक्ष देऊन शेती करावं. आमचं लक्ष म्हणजे काय सांगायचं तुम्हाला, पैसे नसल्यामुळं आम्ही कमी पडलो. म्हणजे कुठलीही वस्तू वेळेवर आणली पाहिजे, केली पाहिजे, त्याला व्यवस्थित बघता आलं पाहिजे, जपलं पाहिजे, तरच ते शेतीतलं कुठलं पीक व्यवस्थित येऊ शकतं. नाहीतर मग काय होतं, तसंही होतं. तर बघू शकता झाडं कसली आलेली आहेत, झाडं आता एकदम भारी आलेली आहे. ती बघू शकता तुम्ही, अख्खा प्लॉट कसा आहे पेरूचा आहे का, बघू शकता कसा प्लॉट आहे सांगा, एकदम भारी आलेला आहे. पण आता भारी येऊन काय करायचं, नुकसान झालेलं कोणाला सांग, काय नुकसान झालं काय नाही तर ते तुम्हाला दाखवते बघा. ह्या काही पुढं काय पडलेलं आहे बघा, पेरू. तर ह्या पेरूला फॉर्म न लावल्यामुळं केवळ पेरूंचं नुकसान झालेलं आहे आपल्या बऱ्यापैकी. प्रत्येक असं प्लॉटमध्ये, प्रत्येक ह्याच्यामध्ये असं पटामध्ये पेरू पडलेलं तुम्हाला दिसतील बघा. आम्ही हे काल तुम्हाला एक व्हिडिओ टाकला होता बघा, ते गाडीवर बॉक्स नेलेलं. तर तेवढं 7च बॉक्स अवघड निघलं, 7 बॉक्स. तर हे बघा, बघू शकता असं प्रत्येक प्लॉटमध्ये एवढ्या मोठ्या पेरूंचं नुकसान झालं आहे. आणि हे बघा असं झाडं, हे कुठं तर अशी झाडं गेलेली आहेत, ती तुम्हाला सांगितलंच आहे. प्रत्येक प्लॉटमध्ये, प्रत्येक प्लॉटामध्ये हो काय किती नुकसान झालं. आज जवळजवळ तुम्हाला सांगते 1 टनभर मालाचं नुकसान झालेलं आहे. तर खरंच वेळच्या वेळेस बघायला पाहिजे होतं, दुर्लक्ष केलं की मग काय खरं नाही. तरी बघू शकता तुम्ही माणसाला एका ह्याच्यामध्ये आहे का, दोरीमध्ये ओळीमध्ये, तर एका ओळीमध्ये नाही, असं सर्रास ओळीमध्ये हो का, बघू शकता आहे का, सर्रास ओळीमध्ये असं पेरू आम्ही तोडून टाकले. तर केवळ याच्यामुळं आहे का, आळी लागल्यामुळं हो काय आहे का, बघू शकता पेरू कसं तोडून टाकलेत आहे का. तर खरंच वेळच्या वेळेस लक्ष दिलं पाहिजे, वेळच्या वेळेस केलं पाहिजे. बघू शकता तुम्ही आहे का, केवढं पेरू आहे ते आहे का.
असं आता वाटायला लागले की डोकं इतकंही झालंय की इतकंही झालंय की बासच हो काय हे का. आणि काय बाग तर आहे, बाग असून नुसती काय करायचं आता. नेमकं आपल्या ह्याच्या टायमालाच हे नाही म्हणल्यानंतर काय करायचं सांगा. असं आपलं नुकसान झालेलं आहे. तर आता काय करायचं, झालं इथून पुढं तर आता हे करत राहायचं. हे अजूनही माल बघा, ह्याच्यात अजून किती डंक मारलाय माशाने किती नाही काय समज नाही. असं कुठं तरच आहे बरं का, कुठं तर जाय असं फॉर्म बसवलेलं. तर फॉर्म वेळेस बसवायला पाहिजे होतं, झाली चूक. आता काय करायचं म्हणून सांगते, कुठलंही रानात पीक असो त्याला पैसे लागतात, सगळं वेळच्या वेळेस करावं लागतं तरच ते पीक येतं. नाहीतर मग काही नाही बघा, असं गपचूप बसावं लागतं. तोडून टाकला माल नाही इलाजानं. आता काय करायचं, खराब माल झाला, काय करायचं सांगा तुम्ही. तर बघू शकता पाऊस बारीक बारीक चालू आहे. तर त्या अगोदर तुम्हाला दाखवा म्हटलं तर तुम्ही माझं काय नुकसान झाले काय नाही. तुम्ही खोटं बोलताय का काय. खोटं तर काहीच बोलत नाही बघा. हे तुम्ही समोरच बघू शकता, असा माल तोडून टाकलेला आहे का. तर वरच्या पण प्लॉटमध्ये असंच माल तोडून टाकलेला आहे, वरच्यासुद्धा प्लॉटमध्ये. तरी असं फॉर्म लावायचं राहिलं ते कुठं तर वेळेच्या वेळेस फॉर्म लावायला लागतं. बरं का, लहान असताना लिंबू जसं असते ना तेवढं लिंबू एवढा जर प्युरो झाला असला आणि त्याला फॉर्म लावला की काही होत नाही. पण आमच्याकडून लावता आलं नाही. मी एकटी तर काय करणार सांगा, एकटी काय करणार आहे मी सांगाय बा. गवतं काढून आणून टाकायची, शेळी आहे म्हैस आहे, घरातला आवरायचं करोस तर परत किती एखादी वळ होस तर मी काढून टाकते. चला तर व्हिडिओ कंटिन्यू बघत चला, पूर्णपणे ब्लॉग बघत जावा. तुम्हाला खोटं वाटते का काय म्हणून म्हटलं दाखवावं. तर वरच्या प्लॉटमध्ये आहे दाखवते चला. तर वरच्या प्लॉटमध्ये जाऊया. हे वर इकडचं प्लॉट आहे. तर कसं पक्षीही बसलेले आहेत, झाड आहे ते म्हटल्यानंतर पक्षी तर भरपूर येतात बा, भरपूर येतात. आणि हे बघा फॉर्म लावलेलं होतं, फॉर्म लावलेलं सुद्धा पेरूला माशीनं अगोदर डंक मारलेलं असते का नाही, त्याच्यात सुद्धा असं पेरू दाबला काही होत होतं. मग तो का ते सगळं पेरू खराब तोडून टाकलं बघा. ह्या तुकड्यात आता तणनाशक मारून घ्यायचं. तर तुम्ही बघू शकता झालंय बऱ्यापैकी नुकसान. आता बोलून काय फायदा नाही. ह्याने म्हणायचं तू फॉर्म लावलं नाही, तर मी म्हणायचं तुम्ही वेळच्या वेळेस औषधं आणलं नाही. हा केला, दोघांनी एकमेकांना बोललं, झालं गप बसलो. पेरू तोडून टाकायचं ते तोडून टाकला. काय करायचं, दोघांनी एकमेकाला बोलून काही उपयोग नाही. फक्त एवढंच की वेळच्या वेळेस लक्ष द्यायला पाहिजे होतं. झाडं केवढी झाली ती बघा तुम्ही, हे का झाडं अगोदर बघा केवढी झाली ती. पण काय करायचं, लय तोटा झालाय. असो चला व्हिडिओ कंटिन्यू बघत चला, ठीक आहे. मला मारायचं बस तिकडे मारायचं. हा या की या दादा या. No.